परिमंडळ 3 कल्याण येथे तत्काळ गुन्हे उघड करण्यास अत्याधुनिक फॉरेन्सिक व्हॅन कार्यरत. महाराष्ट्र गृह विभाग शासन निर्णय क्रमांक FSL 0424 प्रक्र 205 पोल 4 दिनांक 22 जुलै रोजी अन्वये शासनाकडून परिमंडळ 3 कल्याणकरिता अत्याधुनिक फॉरेन्सिक व्हॅन फॉरेन्सिक तज्ज्ञांसह उपलब्ध झाली आहे. परिमंडळ 3 कल्याणमधील महात्मा फुले चौक पोलीस ठाणे, बाजारपेठ पोलीस ठाणे, कोळसेवाडी पोलीस ठाणे, खडकपाडा पोलीस ठाणे, डोंबिवली पोलीस ठाणे, विष्णुनगर पोलीस ठाणे, मनपाडा पोलीस ठाणे, टिळकनगर असे एकूण 8 पोलीस ठाणे हद्दीत गुन्हा घडल्यानंतर तातडीने पुरावे गोळा करण्याकरिता फॉरेन्सिक व्हॅन ही सहाय्यक रासायनिक विश्लेषण वैज्ञानिक सहाय्यक प्रयोगशाळा परिचर तज्ज्ञांसह घटनास्थळी पाचारण करण्यात येईल व फॉरेन्सिक व्हॅनमध्ये भौतिक, रासायनिक, जैविक व डिजिटल पुरावे गोळा करण्याकरिता किट्स, रसायने व साधनसामुग्री सहाय्याने परीक्षण चाचणी करून अहवाल लवकर उपलब्ध होतील. फॉरेन्सिक व्हॅनमुळे तत्काळ पुरावे गोळा करून तातडीने अहवाल प्राप्त होण्यास मदत होईल व आरोपीस अटक करून त्याच्याविरुद्ध पुरावे माननीय न्यायालयात सादर करता येतील. तसेच जास्त प्रमाणात गुन्हे उघडकीस आणता येतील. सदर फॉरेन्सिक व्हॅन व 2 टीम दिवसा व रात्री असे 24 तास नियंत्रण कक्ष कल्याण येथे उपलब्ध राहणार आहेत. कल्याण येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट. नमस्कार. परिमंडळ 3 कल्याण डोंबिवली या झोन करता महाराष्ट्र शासन यांच्याकडून एक फॉरेन्सिक व्हॅन उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या फॉरेन्सिक व्हॅनमध्ये आपल्याला 2 टीम आपल्या दिवस रात्र ह्याच्यामध्ये आपल्याला अवेलेबल आहेत. आणि या फॉरेन्सिक व्हॅन आणि फॉरेन्सिक टीमच्या मदतीने आपण जे काही सिरियस ऑफेन्सेस आपल्याकडे घडतात, जे काही गुन्हे घडतात, त्याच्यामध्ये जे काही पुरावे गोळा करण्याचं काम जे आहे हे फॉरेन्सिक व्हॅनच्या मार्फतीने आता होणार आहे. आणि हे 8ही पोलीस स्टेशनच्या आपल्या झोनमधील 8ही पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही व्हॅन कार्यरत असणार आहे. आणि याच्यामध्ये तातडीने जे काही फॉरेन्सिक एक्सपर्ट आमच्याकडे आहेत, तशा आपल्याकडे 8 जणांची टीम या परिमंडळाकरता महाराष्ट्र शासनाकडून आता प्राप्त झालेली आहे. आणि जे काही भौतिक आणि रासायनिक त्यातले पुरावे असतील तिथले ते कलेक्ट करणे आणि त्याचं ॲनालिसिस करणे हे आता कमी वेळामध्ये आता होणार आहे. याच्याकरता या फॉरेन्सिक व्हॅनचा हा पूर्ण परिमंडळ 3मध्ये आता वापर होणार आहे.